उठून उभं राहायचं आहे. तिथं बसले सर बस या बसा सर्व खाली बसून घ्या. जमल ना. महंती प्रतिष्ठा सोहळा कवीश्वर कुलांतर्गत नागराज बास या प्रतिष्ठेची शिष्यगादी देगावकर ही महंती प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. या सोहळ्यासाठी या प्रतिष्ठेचे आचार्य म्हणून गुरुकार्य या नात्याने आदरणीय श्रद्धेय श्री मोठे बाबा संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर या महंती प्रतिष्ठेच्या ज्या भाऊगाद्या आहेत आदरणीय श्रद्धेय पूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री कृष्णराज बाबाजी कपाटे पारशिवणी, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठित महंत श्री खंदारकर बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठित महंत श्री खडकुलीकर बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय महंत श्री कानळसकर बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय महंत श्री विश्वनाथ बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय महंत श्री भाविकराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीने हा सोहळा पुढे जाणार आहे. प्रथमतः थोडक्यात माहिती आपल्याला या सर्व संदर्भामध्ये असावी त्या दृष्टिकोनातून काही विवेचन फक्त या ठिकाणी करतो, कारण महंती प्रतिष्ठा सुरू झाल्यानंतर मध्ये बाकी काही सांगता येणार नाही, बोलता येणार नाही. म्हणून सुरुवात की जीवोद्धारक परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या परमेश्वर अवताराने पाऊल ठेवलं. बडोच वरून माता मालन देवी पिता विशाल देव यांची आज्ञा घेऊन रामयात्रेच्या निमित्ताने हरिपाळ देव यांनी महाराष्ट्रामध्ये येण्याचा घाट घातला. त्यावेळची राजकीय परिस्थिती यादवांचं आणि गुर्जरांचं वैर होतं, म्हणून मातेपित्यांचा हरिपाळ देवाला रामयात्रेला येण्यासाठी विरोध होता. तरीही त्यांनी अन्न पाणी वर्ज्य करून ह्या गोष्टीला बाध्य केलं मातेपित्याला. आणि आल्यानंतर श्री प्रभू बाबा वृद्धपुराच्या रांधवन हाटामध्ये शेंगुळबुड्याच्या निमित्ताने ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. आणि नंतर खऱ्या अर्थाने सालबर्डीच्या पर्वतामध्ये 12 वर्ष जीवाच्या उद्धाराच्या भूमिकेतून, कारण तुम्ही आम्ही जे आहोत माता पिता इथं बसलेले आहेत, तुम्हाला 2 लेकरं असतात, कधी 3 असतात, कधी 4 असतात काहींना. तुम्हाला पण कल्पना असते की या 4 पाल्ल्यापैकी आपल्या मनातलं हितगुज कोणाजवळ सांगावं किंवा जबाबदारी कोणाला द्यावी, कोण यासाठी पात्र आहे, कोण या गोष्टीला सिद्ध करू शकतं, की जसं चिंतन करतो आपण तसं परमेश्वर सुद्धा जो जीवोद्धारण व्यसनीय परमेश्वर आहे, की मला ज्याला मोक्ष द्यायचा आहे, मला ज्याचा उद्धार करायचा आहे, तर या उद्धारासाठी या व्यापारासाठी कोण पात्र आहे, कोण या जोडीमध्ये ही जोडी ज्याला मी देणार आहे तो ही जोडी समर्थपणे कोण पेलवू शकतो, यासाठी परमेश्वर सुद्धा जीवाचं चिंतन करतात की कोण्या जीवाचा उद्धार करायचा आहे.
ते चिंतन स्वामींनी सालबर्डीच्या पर्वतावर 12 वर्ष तिथे चिंतन केलं की मी ज्या कार्यासाठी ही शक्ती स्वीकार करून इथं आलेलो आहे, कोणी जीवाला उद्धार करायचा, त्या जीवाचं चिंतन केलं. आणि चिंतन करत एकांक ज्याला आपण म्हणतो, तिथून अमरावती झाडी गोंडवाडा, नंतर राहीर नांदेड 12 वर्ष चिंतन करत करत एकांकाचा प्रवास करत स्वामींचं पुढे पूर्वार्ध आहे, नंतर उत्तरार्ध आहे. स्वामींनी पुणेपुरी 125 वर्ष महाराष्ट्रामध्ये जीवोद्धरणाचं कार्य केलं. आणि त्यांच्या या जीवोद्धरण कार्यामध्ये नागदेवाचार्यासारखा सत्शिष्य स्वामींच्या सानिध्यामध्ये आऊट वर्षात म्हणजे 3.5 वर्षामध्ये तयार झालं. अप्रोक्ष ज्ञानाची झीन बांधली आणि पुढची जबाबदारी नागदेवाचार्यावर सोपवून या मार्गाची परमार्गाची धुरा आता तुम्हा आचार्य व्हावे लागेल. या तुझे निमोगे शास्त्रीयाने न निघे हा वर देऊन स्वामींनी ते नाही म्हणत असताना सुद्धा ही जबाबदारी दिली. आणि पुढे आचार्यांच्या सने येथोनी 1-2 आणि तुझ्यापासून 7-5. आमच्या जवळ 1-2 स्वामींच्या सन्निधानात मोजका परिवार आहे, लक्षात ठेवा. पण तो आचार्यांना जेव्हा हे आचार्यपद दिलं, तुझ्यापासून 7-5 700-500 गुरुकुळ तयार होईल. हा वर आमच्या स्वामींचा आचार्यांना असल्यामुळे स्वामींच्या आचार्यांच्या सन्निधानामध्ये 500 गुरुकुळ, कारण जेवढेही नंतर आहेत ज्यांचे नावं घेतो आपण, बायदेव असतील, परशुराम बास असतील, कवीश्वर बास असतील, हे सर्व केशराज बास असतील, हे आचार्यांनी घडवलेले स्वामींच्या सन्निधानात नव्हते. हरिराज बास असतील, हे सर्व आचार्यांच्या सन्निधानात 500 गुरुकुळ तयार झाले. म्हणून त्यांनाही आश्रम निंब्याला स्थापन करावा लागला. आणि नंतर ते त्यांचं या लौकिक जीवनातला कार्य संपल्यानंतर पुढे दुसरे आचार्य भाईदेव व्यास, त्यांनी ही परंपरा समर्थपणे पुढे चालवली. भाईदेव व्यासानंतर कवीश्वर बासांनी ही परंपरा पुढे चालवली. आणि कवीश्वर बासानंतर परशुराम बास, ज्यांच्या संदर्भामध्ये आपण ऐकतो की ते गगनाला गवसणी घालणारे. अरे आपलं शर्ट जर 4 जागी फाडलं तर आपल्याला थिगळ लावता येत नाही. आणि या आकाशाला थिगळ लावण्याची सामर्थ्यमय ज्यांच्यामध्ये होतं, असे ते परशुराम बास हे 4थ्या संप्रदायाचे आचार्य झाले. आणि हा परिवार विस्तृत होत गेला. जसं आता तुमच्या घरामध्ये आहे 2 मुलं 3 मुलं झाले तर प्रत्येकाचे संसार स्वतंत्र, प्रत्येकाचं घर स्वतंत्र, सगळं स्वतंत्र. आज परिस्थिती तीच आहे की नाही. एका परिवारामध्ये एका घरात आपण सामावू शकतो. परिवार विस्तारित झाल्यानंतर हा परिवार सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा समर्थ खांद्यावर देण्याची वेळ आली. आणि परशुराम बासानंतर या संप्रदायामध्ये 3 शाखा, कवीश्वर शाखा, दानोपाध्यांची उपाध्य शाखा आणि अनिराज बासांची लासूरकर शाखा, पारिमांडल्य कुळ ज्याला आपण म्हणतो, अशा 3 शाखा या संप्रदायामध्ये निर्माण झाल्या. 3 कुळ, कवीश्वर कुळ, उपाध्य कुळ आणि पारिमांडल्य कुळ. तर ही कवीश्वर शाखा जी आहे, या शाखेतले मूळ पुरुष नागोव्यास खामणेकर, त्यांचे 8 शिष्य नागराज बास, संन्यासी, दुतोंडे, कान्हेराज, राहेरकर, घुगे, वाघोतकर, चोरमांगे, हे 8 शिष्य. आणि नागराज बास जे आहेत, ही परंपरा जी संप्रदायामध्ये 13 आमण्यांची वस्त्र घेण्याची, काही काळ नागराज बासांकडे सुद्धा या संपूर्ण कुळाचा आचार्यपदाचा मान नागराज बासांकडे होता. त्या नागराज बासांना सुद्धा 13 आमण्या आचार्यांची वस्त्र घ्यायची परंपरा होती. आणि हा कवीश्वर कुळाचा मान नागराज बासांकडे असल्यानंतरही नागराज बासांनी उदार मताने नंतर आपला हा मान खामणेकर बासांना प्रदान केलेला आहे. म्हणून पुढे खामणेकर बासांची परंपरा कुळाचार्याची पुढे चालत आलेली आहे. आणि त्याच परंपरेमध्ये नागराज बासांचे शिष्याचे शिष्य हा जो वेल वाढलेला आहे, याच्यामध्ये 150 परिवार आहे. म्हणून आख्यायिका म्हण आहे संप्रदायाच्या या परंपरेमध्ये की गावाआड बिडकर आणि ढेकळाआड कपाटे. ढेकळाआड कपाटे, गावाआड बिडकर. बिडकरांचे 125 शिष्य आणि नागराज बासांचे 150 शिष्य, अशी ही परंपरा आहे. त्या परंपरेतली ही मानती प्रतिष्ठा आहे.
आणि तुम्हाला सगळ्यांना सांगताना मला आनंद होईल की नागराज बास या कुळावर जे जे पूर्वसुरीन होऊन गेले, या कुळाला तसेही दत्तात्रय प्रभूंचा वर आहे. दत्त वर वर्धिष्णू ही गादी आहे. ज्या नागराज बासांनी 400 वर्ष अगोदर श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन व्हावं म्हणून तपश्चर्या केली 45 वरला, आणि त्यांना फकीराच्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभूंनी राक्षस बोर्डला भेट दिली, त्यांच्याकडे भिक्षा मागितली. त्या परंपरेतली ही गादी आहे. आणि ज्या नागराज बासांनी जिथे राष्ट्रसंत तुकाराम बाबांनी त्यांची भूमिका केली, सगळं घरदार सोडून जिथे तप केलं तो झोऱ्या डोंगर, त्याच डोंगरामध्ये आजही ती गुफा आहे. ज्या गुफेत बसून नागराज बासांनी तपश्चर्या केली. म्हणून ज्या कपाटात, खोक त्याला कपाट म्हटलेले, आपल्या चरित्रामध्ये अनेक वेळा शब्द येतो कपाट. कपाट पडले गोविंदावरी सावखेड्याला, म्हणजे आईत पाण्याने तयार झालेली गुफा. त्या गुहेमध्ये नागराज बासांनी साधना केली म्हणून पुढे या कुळाला कपाटे ही परंपरा चालू झाली. कपाटे नामवेली, त्या नागराज बासांनी तिथे साधना केली, तपश्चर्या केली म्हणून कपाटे. अशी थोर परंपरा या कुळाची आहे, नागराज बासांची आहे. खूप सांगण्याजोगता आहे, आपल्याकडे तो वेळ नाही, तो एक वेगळा विषय होऊ शकतो प्रवचनाचा, परंतु आपल्याला तिकडे जायचं नाही. आज आपल्याला महत्त्वाचा सोहळा या ठिकाणी पार पाडायचा आहे. म्हणून या गादीची शिष्य गादी ही देगावकर महंती प्रतिष्ठा, ज्या 2015चं जे सोमठाणा येथे आता जे आहेत रुद्रपूर गोकरेश बाबाजी यांचं प्रवचन चालू असताना त्या ठिकाणी महंती प्रतिष्ठा सोहळा प्रदान करण्यात आली. त्यांच्या दुःखद निधनाने 8 दिवसापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. ती जागा रिक्त झालेली आहे. म्हणून त्या गादीवर त्यांचे सत्शिष्य श्री अविराज दादा पंजाबी, ज्यांचं ब्रह्मविद्याच्या अध्ययनाचे शिक्षण वांबोरी या संस्थेमध्ये आदरणीय आचार्य प्रोफेसर मामाजी यांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी ब्रह्मविद्येचे धडे गिरवले आणि शास्त्र सिद्ध करून पुढे जबाबदारी जी आहे ज्ञानाच्या आधाराने चालणे जबाबदारीची, ती जाणीव त्यांना झालेली असल्यामुळे, त्यांच्याकडे ही पात्रता असल्यामुळे सर्व परिवाराच्या संमतीने, संबंधित भावगाद्यांच्या संमतीने, या परिसरामध्ये असलेले जे काही संत मंडळी आहेत त्यांच्या संमतीने ही प्रतिष्ठा आता इथे आपण प्रदान करत आहोत. कारण मी पहिल्यांदाही सांगत होतो की ही फार मोठं हा एक राज्याभिषेकाचा सोहळा आहे आणि संतांच्यावर असलेली जबाबदारी फार मोठी आहे. या सर्व जबाबदारीला पार पाडण्याचं समर्थ नेतृत्व, कारण हे खांदे, हे पाय, हे हात खूप मजबूत असावं लागतं, ते मजबूत करावं लागेल. नसेल तरी ती पात्रता आणावी लागेल. जबाबदारी माणसाला परिपूर्ण बनवत असते, जबाबदारी माणसाला परिपूर्ण बनवत असते. त्या दृष्टीने अविराज दादा हे निश्चितपणे परिपूर्ण होतील. मी संबंधित जे आहेत मंडळी, प्रथमतः या देगावकर गादीचे जे कुलवंदन आहे त्या कुलवंदनाला होणाऱ्या नूतन महंतांनी प्रथमतः विडा समर्पण करायचं आहे, पुष्पहार समर्पण करायचं आहे. त्यानंतर हे संबंधित जेवढे भाऊ गादे आहेत ते त्यांना या आसनारूढ करतील आणि नंतर माल खावण्याचा जो विधी आहे तो संपन्न होईल. प्रथमतः देवाला गंधाक्षता विडा समर्पण या ठिकाणी होईल. त्या कुलवंदनाला देगावकर महंती प्रतिष्ठेचं जे कुलवंदन आहे त्याला प्रथमतः विडा समर्पण या ठिकाणी होतो आहे. कारण कुठलंही कार्य जीवनामध्ये करायचं असेल तर परमेश्वराचा कृपा प्रसाद आपल्याला असावे लागतं, परमेश्वराचं गुणानुमोदन आपल्याला करावं लागतं. त्या दृष्टिकोनातून जे पूजावसारामध्ये किंवा प्रसाद वंदनामध्ये पहाट गाण धाडवे नाम उच्चारिती आणि द्यावे द्यावे असे उपजे, परमेश्वराला त्यावेळेला देण्याची प्रवृत्ती होते. संबंधित जो परिवार आहे देगावकरीचा, या ठिकाणी आश्रमातले जे तपस्विनी आहेत, संत आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. देगावकरीचे जे आहेत परिवारातली मंडळी त्यांनी समोर यायचं आहे सर्वांनी.
जुने जुने बाबांचे जेवढे शिष्य असतील, तपस्विनी असतील, या आश्रमात राहणारे साधक असतील, या समोर येत आहे सर्व या. आपल्या सर्वांच्या संमतीने होते ना. तुम्ही सुद्धा सगळे उपस्थित राहा. विडावसर झालाय देवाला. संबंधित जे भाऊ गादे आहेत, जे इथे मान्यता देणार आहेत, ते बाबांना या ठिकाणी या आसनावर आरूढ करतील. हा, पेटी उचलून घ्या आता. मुखवस्त्र का नाही काढा ना आता. आता वर जाईल. मग तुम्ही आसना रोड करायचं ना. हे काढून घ्या म्हटलं आता. हा, इकडे सर्वांना दंडोत करा. बाबाजी दंडोत करा. अवेर दंडोत करा सर्वांना. सांगत होतो की परमेश्वराला प्रसन्न करण्याकरता, ज्याच्याकडून तुम्हाला मला कृपा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून भाईदेव व्यासांनी प्रसाद सेवा ही सुरू करत असताना सुरुवातीला जे काही वाक्य वापरले ते खूप महत्वाचे आहेत. पहाट गाण धाडवे नाम उच्चारिती आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. कारण तो बाई सारस्वत काळ तो उत्तम काळ. त्यावेळेला परमेश्वर तर सदा कदा प्रसन्न आहे, सदा करता तो आनंदमय आहे. तरीही ती काळ जी सारस्वत काळ आहे तो अत्यंत आणखी प्रसन्नतेचा काळ असल्यामुळे बाह्य सकळ जीवाते चिंतिते. बाबा 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 ते चिंतू बाबा कवणाते चिंतिते. बाबा बाह्य सकळ जीवाते चिंतिते. कार्यक्रमात आहे. परमेश्वर सुद्धा सतत अहर्निश जीवाचं चिंतन करत असतात, जीवाच्या भल्यासाठी चिंतन करत असतात. आणि ते भल्या त्या पाळ्यामध्ये परमेश्वराच्या चिंतन विधीमध्ये आपलाही नंबर लागावा, आपल्याकडे परमेश्वराचा कृपा कटाक्ष पडावा, याकरता म्हणून परमेश्वराचं नामचिंतन नाम प्रबोधन आपल्याला परमेश्वराचं स्तवन सकाळच्या वेळेला प्रातःकाळी उठून करावं, की ज्या पाळ्यामध्ये आपलाही नंबर लागावा त्या पाळ्या आपल्यालाही मिळावं. ही भूमिका त्या आपल्यावर असल्यामुळे सर्वजण परमेश्वराचं नामचिंतन. हा, यानंतर मनती प्रतिष्ठेतला महत्वाचा जो सोहळा आहे मालक हवन. कारण आता ही देगावकर ही जी मनती प्रतिष्ठा आहे, या मनती प्रतिष्ठेचं जे काही स्थावर जंगम मालमत्ता ही स्थिर, स्थावर म्हणजे स्थिर हा आश्रम, आणि जंग म्हणजे फिरती. पुढे जा, तिला सांगा काय करायचं. हा, प्रथमतः देव बाबांना गंध लावा. गंध लावा बाबांना, गंध लावा. हा, गंध लावा. नंतर बोलतो. गंध लावा. हा, असू द्या. आधी पाय धुवून घ्या ना. पाय धुवून घ्या, आधी पाय धुवून घ्या. पद प्रक्षालन उपरण घ्या थोडे. हा, पाय धुवा. पाय दोन थेंब पाणी टाका. बस. कारण या प्रतिष्ठेचे जेवढे काही आहे ते उपभोगण्याचा अधिकार जो मालखावन करणारा साधक आहे त्याला तो पूर्ण अधिकार प्राप्त होतो. या गादीशी संबंधित असलेली जी काही सावरजंग मालमत्ता आहे त्या गोष्टीचा उपभोग घेण्याची सिद्धता या विधीमुळे त्या साधकाला प्राप्त होते. म्हणून हा मालखावन विधी. हा, हार घाला. मालखावनाचं वस्त्र घाला फुला. नंतर त्यांना होत नसेल तर तुम्ही त्यांच्या वतीने कोणी करा. आता हा, त्यांच्या वतीने करा. गा शाल समर्पण करा. शाल घ्या. ते हार घ्या. लोटांचा हार घ्या. मालखावनाचं पूजेचं स्वरूप या ठिकाणी फुलांचा हार आहे.
द्रव्याचा हार आहे, नंतर शालू आहे, ताईचं नाव काय, तपोनिधी कमलाबाई पंजाबी यांनी या ठिकाणी नूतन होणाऱ्या महंतांचं माल खावणाचा विधी सोहळा पद प्रक्षालन या ठिकाणी केलेला आहे. कमलबाई पंजाबी. यानंतर हे माल खावणाचं वस्त्र बाबांना या ठिकाणी समर्पित होत आहे. पूजन करा, पूजन करा. त्यांच्या वतीने तुम्ही करा ना, त्यांचा हात लावून घ्या, तुम्ही करा. हा, नाही तर कपाळाला लावून द्या, त्या कपाळाला कपाळाला लावून द्या, कपाळाला. बस बस. या कुळाची परंपरा वस्त्र प्रदान करण्याची जी आहे ती निषादी क्रमे आहे. ज्याला नव्याने मानती झालेले आहे त्याचं वस्त्र पहिल्यांदा होतं, आणि जे वस्त्राने सिनियर झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, त्या सिनियरिटी प्रमाणे वस्त्र प्रदान करण्याचा मान्यतेचा सोहळा या ठिकाणी आता सुरू होणार आहे. प्रथमतः आज या नागराज कुळातील ही देगावकर महंती प्रतिष्ठा या ठिकाणी आदरणीय सध्या श्री अविराजदादा पंजाबी यांना प्रदान होत आहे. आणि हे इथून पुढे आमच्या कुळामध्ये आम्हाला आमचे भाऊ म्हणून मान्य आहेत. याकरता मान्यतेचं पहिलं वस्त्र महंती प्रतिष्ठेचं या भाऊवादी या नात्याने या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय श्री मौदेचे आमचे भाविकराज बाबा यांनी पहिल्यांदा त्यांना मान्यतेचं वस्त्र या ठिकाणी प्रदान करावं. आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री भाविकराज बाबा कपाटे मौदा. दीडशे कुळातील जे प्रतिष्ठित महंत आहेत त्या सर्वांचंच वस्त्र होणाऱ्या महंतांना प्रदान करण्याची परंपरा पहिल्यापासून होत आलेली आहे. वस्त्र देऊ नये घेऊ नये हा काही भाग नाही, कारण हा एक विधी आहे या परंपरेतला, आणि त्या परंपरेला अनुसरून या कुळातील आदरणीय श्रद्धेय श्री भाविकराज बाबा कपाटे मौदा हे आपलं मान्यतेचं भाऊ आदी यांना त्यांनी मान्यतेचं वस्त्र नूतन महंत श्री देगावकर यांना प्रदान या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि नंतर दुसरं मान्यतेचं वस्त्र या ठिकाणी भाऊ या नात्याने त्यांना प्रदान करणार आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय महंत श्री कानळसकर बाबा महानुभाव बख्तरपूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर. कानळसकर बाबा ज्या विदर्भातल्या लोकांना कल्पना आहे की नाही, बाबा एक चांगले उत्कृष्ट व्याख्याते आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, भागवत कथा ते करत असतात. आणि त्यांची स्वतःची बख्तरपूरला फार मोठी संस्था आहे, आश्रम आहे, मंदिर आहे. आणि समाजातलं संघटन कशा पद्धतीने असावं संघटन कौशल्यही बाबांकडे आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक पदयात्रा, प्रबोधनात्मक शिबिर, विविध धार्मिक उपक्रम, पोथ्यांचे प्रवचन बाबांच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने होत असतात. आज या महंती प्रतिष्ठे सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना बाबांचं या निमित्ताने इथे दर्शनाचा योग आला. तरुण उदयोन्मुख असलेलं हे नेतृत्व आहे कानळसकर बाबा.
ज्यांचं प्रवचन काल पोथीमध्ये झाले आणि आजही संध्याकाळी त्यांचं त्या महावाक्य प्रवचनामध्ये संध्याकाळी प्रवचन होणार आहे. यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय ज्यांनी इथे संचलन केले, कांताबाईंच्या आश्रमाचं संचलन केलेलं आहे आणि आता मनसळला आहे, असे आदरणीय श्रद्धेय श्री विश्वनाथ बाबा कपाटे बाबा, आपल्या ही महती प्रतिष्ठा त्यांना प्रदान केलेली आहे कुळाने, ते आपलं मान्यतेचं वस्त्र भाऊक आदी या नात्याने नूतन महंतांना या ठिकाणी प्रदान करतील. आदरणीय श्रद्धेय पूजनीय परमादरणीय श्री विश्वनाथ बाबा कपाटे मनसळ. बाबांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, ते एक उत्कृष्ट व्याख्याते आहेत, ब्रह्मविद्येचे जाणते आहेत आणि त्यांनी सुद्धा खूप प्रबोधित झाल्यानंतर, बोधवंत झाल्यानंतर, परिपक्व झाल्यानंतर संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर या महंतीची जबाबदारी, विश्वनाथ महंतीची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं धर्मकार्य प्रबोधनाचं पण चालू आहे. उद्बोधनाचा हा परमेश्वराचा व्यापार जो उद्धरणाचा ती समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलत आहेत आणि मनसळसारख्या तीर्थस्थानावर राहून तिथे संस्था निर्माण करून तिथे येणारे जे काही भाविक आहेत देशभरातून त्या सर्वांना प्रबोधन करण्याचं कार्य बाबा त्या ठिकाणी करतात. चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, हा विदर्भातला जेवढा आहे भूभाग त्यांचं सातत्याने कार्य चालू असतं बाबांचं प्रवचनाचं. बाबांनी आपलं मान्यतेचं वस्त्र महंत श्री देगावकर बाबा यांना या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. यानंतर आपल्याच भागातील आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आणि या नागराज कुळातील एक ज्येष्ठ आदरणीय श्रद्धेय पूजनीय परमादरणीय महंत श्री खंदारकर बाबा. खंदारकर बाबांची तुम्हाला ख्याती सर्वांना माहिती आहे. पद्मनाजी बाबांचे ते शिष्य आहेत. त्यांचंही वास्तव्य आश्रमामध्ये औरंगाबादच्या फार काळ गेलेला आहे. 22 वर्ष आम्ही सहवासात त्यांच्या समवेत राहिलो, सोबत राहिलो. माझे संन्यास घेण्याच्या अगोदरपासून ते मार्गत होते, 78 सालापासून. आणि बाबांचंही कर्तृत्व, बाबांची विद्वत्ता, जरी ते माईकवर बोलत नसते तरी बैठे प्रवचनामध्ये बाबांचा हात कोणी धरू शकणार नाही असं त्यांचं प्रभुत्व आहे, शास्त्रावर आहे. आणि इतरही पुराण काव्य जे आहेत ते काव्याच्याही त्यांना भरपूर व्यासंग आहे पहिल्यापासून. आणि त्यांनी स्वतःची संस्था मनसळला निर्माण केली. त्यांचे सशिष्य प्रणवदादा आहेत. दादा बाबा या ठिकाणी आपलं भाऊ आदी या नात्याने नूतन महंतांना आपलं मान्यतेचं वस्त्र बाबांनी या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. आदरणीय श्रद्धेय श्री खंदारकर बाबा. यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय महंत श्री खडकुलीकर बाबा, ज्यांचं वास्तव्य सिल्लोड या ठिकाणी आहे. सिल्लोड येथे श्रीकृष्ण मंदिर आहे आणि त्या मंदिराचं व्यवस्थापन संचलन बाबा त्या ठिकाणी करतात. ज्यांचं पूर्ण बालपण आश्रमात गेला, औरंगाबादच्या आश्रमात, तिथेच संन्यास दीक्षा झालेली आहे. पुणेपुरी जवळजवळ 40-42 वर्ष ते आश्रमात होते आणि नंतर ती स्वतंत्र एक संस्था त्या ठिकाणी आता ती सांभाळत आहेत. आदरणीय श्रद्धेय श्री खडकुलीकर बाबा ती भाऊक आदी या नात्याने बाबांना आपलं मान्यतेचं वस्त्र या ठिकाणी प्रदान करत आहेत. हा एक सोहळा होतोय, आपण सगळेजण पाहत आहोत की एवढी थोर परंपरा आहे. ज्या घरामध्ये परिवार मोठा, ते घर मोठं, ते कुळ मोठं. जसं लौकिक अर्थाने आपण त्या दबदबा ज्याला म्हणतो आपण वर्चस्व, त्या पद्धतीचं या महानुभाव संप्रदायाच्या परंपरेमध्ये ही थोर परंपरा असलेली ही नागराज कुळ परंपरा मोठी आहे आणि त्या परिवारातला हा सर्व परिवार आहे. यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय परमादरणीय महंत श्री कृष्णराज बाबा कपाटे पारशिवनी बाबा आपलं मान्यतेचं वस्त्र या ठिकाणी नूतन महंतांना प्रदान करतील. आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठित महंत श्री कृष्णराज बाबा कपाटे पारशिवनी. बाबांची कल्पना परिचय देण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही, तुमच्याच भागात आहेत बाबा.
ज्यांचंही वास्तव्य पूर्णपणे अमरावती आश्रम राजापेठ कारंजकर बाबांच्या सानिध्यात गेलेलं आहे आणि नंतर त्यांनी स्वतःची संस्था पारशिवनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या परमेश्वर मार्गातल्या कार्याचा जोधन कार्याचा व्यापार ते त्या ठिकाणी करतायत. त्यांच्याकडे अनेक परिवार आहे, सत्शिष्य आहेत, अनेक नामधारकांना मोक्षुंना त्यांनी उपदेश करून आवर धर्मातून म्हणजे देवता भक्तीपासून काढून परमेश्वर भक्तीला लावलेलं आहे. असं त्यांचं कार्य चालू आहे आणि आज या कुळामध्ये नवीन मंत्र नव्याने भर पडते आहे. त्यांचं शुभचिंतन आणि मान्यता देण्याकरता बाबाही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपलं मान्यतेचं वस्त्र त्यांनी नूतन महंतांना या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. असे जे उपस्थित या ठिकाणी असलेले जेवढेही भाऊ होते त्यांचे वस्त्र या ठिकाणी महंतांना प्रदान झालेले आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाचा राज्याभिषेक सोहळा मुख्य वस्त्र या कुळातलं कुळाचार्य म्हणून आदरणीय श्रद्धेय पूजनीय नागराज कुळाचे प्रमुख आचार्य प्रवर प्रातस्मरणीय श्री मोठे बाबा आपल्या होणाऱ्या नवीन शिष्याला कारण शिष्य गादी या कुळाची आपलं मान्यतेचं वस्त्र नवीन महंत देगावकर यांना आता प्रदान करत आहे. सर्व इथे राहणारे सर्व परिवार परिसरात राहणारे भाविक भक्त सर्वांची संमती आहे. सर्वांच्या संमतीने त्यांना नवीन मानताना या गादीवर आजपासून तुम्ही सशिष्य आहात, या कुळातले तुम्ही अधिकारी आहात. ही मान्यतेचं वस्त्र आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री या कुळाचे कुळाचार्य आदरणीय श्रद्धेय श्री मोठे बाबा संभाजीनगर श्रीकृष्ण मंदिर महानुभावाश्रम पैठण रोड संभाजीनगर बाबा आपलं मान्यतेचं वस्त्र त्यांना या ठिकाणी प्रदान करत आहेत. हे महत्वाचे वस्त्र पार पडल्यानंतर एक मान्यता म्हणून वस्त्र कोणी प्रदान करत नाही, परंतु प्रसन्नता रूप वस्त्र शाल जर कोणाला बाबांना अर्पण करायचे असेल तर आपण अंगावर न टाकता ती शाल हातामध्ये द्यायची आहे आणि बाबांचं पूजन करायचं आहे. ज्यांना कोणाला बाबांना शाल टाकायची असेल त्यांनी शाल हातामध्ये द्यायची आणि पूजा करायची. एकदा संबंधित गुरु गादीचं आणि भाऊगाद्यांचं वस्त्र झाल्यानंतर पुन्हा अंगावर वस्त्र परिधान करण्याची परंपरा संप्रदायाची नाही. हातामध्ये वस्त्र द्यावं आणि कपाळाला लावून काही पूजा करायची असेल ती करावी. ज्यांनी कोणी वस्त्र आणले असतील शाले आणले असतील त्यांनी आपली प्रसन्नतारूप वस्त्र नूतन महंताला या ठिकाणी अर्पण करायला हरकत नाही. तोपर्यंत एक 10 मिनिटासाठी आपल्याशी हितगुज करण्याकरता मी आदरणीय श्रद्धेश्री कानळसकर बाबा यांना या ठिकाणी सूचना करतो की त्यांनी उपस्थित श्रोतृवर्गाला एक 15-20 मिनिटं प्रबोधन करावं. आदरणीय श्रद्धेश्री कानळसकर बाबा बख्तरपूर. जो वेद तर्क चतुरागम योग शास्त्रा षडदर्शना दिवसिता न कळे परात्मा तो केवी मतिलवाल्प विवेक अंशे वर्णेन सर्व विषया कुलकर्म सक्तु वर्णेन सर्व विषया कुलकर्म सक्तु. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला हा महंती प्रतिष्ठा प्रदान सोहळा
या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य अखिल महानुभावांचं श्रद्धास्थान कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर संभाजीनगर निवासी मोठे बाबा उपाख्या आत्याबाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं ज्यांनी आतापर्यंत प्रबोधन केलं, या कार्याविषयी आपल्याला माहिती दिली ते आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत साहित्याचार्य अखिल भारतीय मानव युवा परिषदेचे अध्यक्ष संतोषमणी शास्त्रीजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री कृष्णराज बाबाजी पारशिवनी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री खडकोलीकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री खंदारकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी, भाविकराज बाबाजी, आदरणीय तिलकराज बाबाजी, उपस्थित सर्वच जण, आदरणीय पंजाब महंत श्री विश्वनाथ बाबाजी, आपल्या सर्वांचा वैयक्तिक उल्लेख करावा अशी आपल्या सर्वांची योग्यता आहे, पण या ठिकाणून आपल्या सर्वांना साष्टांग दंडवत करतो। आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, हा कार्यक्रम आता आपल्या सर्वांना श्रुत झालेलाच आहे की नागराज बास या महंतीची, या गादीची शिष्यगादी महंत श्री देगावकर बाबा ही महंती प्रतिष्ठा अविराजदादा यांना प्रदान झालेली आहे। सर्व संमतीने, अखिल कुळाच्या संमतीने गुरुवर्यांनी या ठिकाणी मान्यता वस्त्र देऊन त्यांना या परिवारामध्ये या ठिकाणी सामील करून घेतलेलं आहे। मुळात ही जी परंपरा आहे, शास्त्री बाबांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलं, ही परंपरा फार जुनी आहे, ती आजपर्यंत मानव पंथामध्ये जोपासल्या जाते आणि हे जोपासणं याच्याकरता महत्वाचं आहे कारण जोपर्यंत परंपरा टिकलेली आहे तोपर्यंत संस्कृती टिकलेली आहे आणि जोपर्यंत संस्कृती टिकलेली आहे तोपर्यंत आपला गाव, आपला देश, आपला धर्म टिकलेला आहे आणि म्हणून ही परंपरा जपणं खूप महत्वाचं आहे। पण ही परंपरा जपली, बाबांना आता महंती प्रतिष्ठा प्रदान झालेली आहे म्हणजे आता बाबा खूप मोठे झाले यात शंका नाहीये, पण जितके मोठे झाले तितकी जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर वाढलेली आहे आणि प्रत्येकाचं हेच आहे, आपण जितके मोठे होत जातो तेवढी आपल्याला जबाबदारी वाढत जाते आणि ही जबाबदारी पेलण्याची ताकद झाल्याशिवाय मोठेपणा स्वीकारू नये हा नियम आहे आणि तो या ठिकाणी प्रकर्षाने पाळला जातो। महंती त्यांना प्रदान झालेली आहे, ते महंत झालेले आहे म्हणजे फक्त आता मोठेपणा मिरवण्याकरता का, तर नाही, मोठे तर ते मुळातच होते कारण अगोदर मोठे असल्याशिवाय या महंती प्रतिष्ठेवर ते विराजमान होऊ शकत नाही। मुळात त्यांचा अधिकार मोठा आहे, योग्यता मोठी आहे, त्याला गुरुवर्यांनी या ठिकाणी एक रूप दिलेलं आहे की तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलेले आहात, आता तुमच्यावर जबाबदारी वाढली आहे, मंदिराची जबाबदारी, मार्गाची जबाबदारी, नवे कैवल्य असे श्री बाबांचा जो परिवार बाबांनी जोडून ठेवला आहे, उपदेशी परिवार असेल, तो परिवार सांभाळण्याची जबाबदारी आदरणीय नव्या बाबांच्या खांद्यावर या ठिकाणी आलेली आहे आणि ही परंपरा जपण्याचं कार्य मानोबा पंथामध्ये प्रकर्षाने पाळल्या जातं, ही संस्कृती जपण्याचं कार्य मानोबा पंथामध्ये पाळल्या जातं आणि हे कपाटे कुळ जे आहे, हे नागराज घराणं जे आहे, हे बाबांनी आपल्याला सांगितलं की खूप मोठं घराणं आहे, हे खूप मोठा परिवार आहे आणि हा सगळा परिवार एका विचाराने गुरुवर्यांच्या आज्ञेने चालत असतो। इथे नियमाला, परंपरेला खूप महत्त्वाचं खूप आग्रक्रमाने जपल्या जातं कारण मुळातच या कुटुंबावर, या परिवारावर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची कृपा आहे, योगायोग आहे। 8 दिवसापूर्वी बाबांचा कैवल्यवाद झाला, तोही मार्गशीर्ष महिन्यामध्ये झाला। निश्चितच परमेश्वराच्या प्रेमाला प्राप्त झालेले ते जीव आहेत, परमेश्वराचं प्रेम त्यांना होणार आहे यात कुठलीही शंका नाही आहे आणि आजही नूतन त्या गादीवर या ठिकाणी नूतन महंतांना स्थापित करण्यात आलं, तोही या मार्गशीर्ष महिना आणि आज सांगतात मासाना मार्गशीर्षोहम, 12 महिन्यातला सर्वात उत्तम महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना। तो का म्हटला गेला असेल, कारण या महिन्यामध्ये चतुर्युगी अवतार असणारे श्री दत्तात्रय प्रभू महाराज
त्यांनी याच वेळेला अवतार धारण केला, म्हणून या महिन्याला आम्ही जास्त महत्व देतो. 12ही महिने महत्वाचेच आहे, म्हणजे बाकीचे महिने महत्वाचे नाही असं नाही, पण त्यातही उत्तम असा महिना हा मार्गशीर्ष महिना आहे. त्याचं कारण की या महिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला म्हणून आमच्याकरता तो महत्वाचा महिना आहे, म्हणून उत्तम महिना आहे. आणि तो का, ईश्वर अवतार तर इतरही महिन्यामध्ये झाले, मग हाच महिन्याचा दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला म्हणून मार्गशीर्ष महिना उत्तम का? तर त्याच्या मागे कारण असं आहे, अवतार उदंड होती सवेची विलया जाती, अवतार उदंड होती सवेची विलया जाती, तैसी नव्हे श्री दत्त मूर्ती नाश कल्पांती नव्हे. हा श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे हा चतुर्युगामध्ये विराजमान असणारा अवतार आहे. इतर अवतार येतात, अवतार परमेश्वर अवतार धारण करतात, आपलं अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर अवतार सोडून देतात. परमेश्वराचा अवतार घेण्याचा हेतू आपल्या सगळ्यांना माहित आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत या प्रश्नाचं उत्तर देतात की मी अवतार केव्हा घेतो. भगवंत सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, धर्म लोप पावायला लागतो, या पवित्र अशा साधू संतांना जेव्हा त्रास व्हायला लागतो, त्यावेळेस परमेश्वर सांगतात की आम्ही स्वतः या सृष्टीमध्ये अवतार धारण करून धर्माची पुनर्स्थापना करतो, या संतांचं रक्षण करतो. हा परमेश्वराचा मूळ अवतार घेण्याचा हेतू आहे. त्या हेतूने परमेश्वर अवतार धारण करतात आणि आपला अवतार कार्य पूर्ण करतात. जसं श्रीकृष्ण चक्रवर्ती भगवंताने अवतार घेतला, धर्माची पुनर्स्थापना केली, ते सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. अवतार कार्य पूर्ण झालं आणि एका छोट्याशा बाणाला निमित्त करून श्रीकृष्ण चक्रवर्ती भगवंताने अवतार सोडून दिला. द्वारावतिका श्री चक्रपाणी महाराजांनी अवतार धारण केला. कामाख्या निमित्त आपलं अवतार कार्य झालं, काही बाकी असेल पण कामाख्या निमित्त त्यांनी पूर्त्यागलं. श्री गोविंद प्रभूंनी अवतार धारण केला, 125 वर्ष या विदर्भामध्ये राज्य केलं. अवतार कार्य पूर्ण झालं, 125 वर्षानंतर त्यांनी अवतार सोडून दिला. साधारणतः सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केला, त्या गुजरातमध्ये हरिपाल देवाच्या शरीरामध्ये परकाया प्रवेश करून अवतार धारण केला स्वामींनी आणि अवतार कार्य करण्याकरता महाराष्ट्रामध्ये आले. हे महाराष्ट्रामध्ये अवतार कार्य केलं, अवतार कार्य महाराष्ट्रामधलं अवतार कार्य संपूर्ण झालं. आणि पण स्वामी श्री चक्रधर भगवंताने जे शरीर धारण केलेलं आहे त्या शरीराला 1000 वर्षाचं आयुष्य, त्या मायापुराला 1000 वर्षाचं आयुष्य आहे, म्हणून अवतार सोडलेला नाही. सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचा अवतार अजूनही विद्यमान आहे, पण एका काळानंतर तेही अवतार सोडून देणार आहे. या सगळ्या अवतारांची परंपरा अशी आहे. पण श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार जो आहे हा चतुर्युगी विद्यमान असणारा अवतार आहे. तैसी नव्हे श्री दत्त मूर्ती नाश कल्पांती नव्हे. जेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार धारण केला त्या बद्रिक आश्रमला अनुसूया मातेच्या आणि अत्रि ऋषींच्या माध्यमातून भगवंताने अवतार धारण केला आणि त्यानंतर आपलं अवतार कार्य केलं, त्या युगात केलं, त्याच्या पुढच्या युगात आणि आजपर्यंत श्री दत्तात्रय प्रभूंचं अवतार कार्य आजपर्यंत चालू आहे. चतुर्युगामध्ये विद्यमान असणारा अवतार हा एकमेव अवतार म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार. आजही श्री दत्तात्रय प्रभूंचा नित्यविधी नेमलेला आहे. प्रातःकाळी श्री दत्तात्रय प्रभू भगवंत त्या बद्रिकाश्रमला ऋषीवर्यांना ज्ञान निरूपण करतात, त्यानंतर वाराणसीला स्नान करतात, कोल्हापूरची भिक्षा करतात, पांचाळेश्वरला भोजनाला येतात आणि निद्रेला माहूरला जातात. आणि या क्रमामध्ये आजही बदल झालेला नाही. ठरल्या वेळेला ठरल्याप्रमाणे रोज श्री दत्तात्रय भगवंत त्या वेळेला त्या ठिकाणी हजर राहतात आणि आपला लीळा करतात. आणि श्री दत्तात्रय महाराज आजही अनेक जीवांना आपली सुखानुभूती प्रदान करत असतात. म्हणून तर मासाला मार्ग शीर्षांचं म्हटलं असेल त्याचे कारण अनेक असतील. मार्गशीर्ष महिन्याला उत्तम म्हणण्याची कारण अनेक असतील, पण माझ्या दृष्टीने मी फक्त एकाच हेतूने या महिन्याला उत्तम महिना म्हणेल की या महिन्यामध्ये या परमार्गाला अधिकरण असणारे श्री दत्तात्रय महाराज, चतुर्युगी अवतार विद्यमान असणारे श्री दत्तात्रय महाराज त्या परमेश्वराने अवतार या महिन्यामध्ये धारण केल्यामुळे आमच्या दृष्टीने हा मार्गशीर्ष महिना अतिशय उत्तम महिना आहे. आणि म्हणून अशा या पवित्र वातावरणामध्ये बाबांना महंती प्रदान या ठिकाणी प्रदान होत्या. बाबांचं खरोखर भाग्य आहे, तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे. श्री गुरुवर्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं असतं. हो,
मुळात आदेवांची तब्येत तितकी चांगली नाही की त्यांनी प्रवास करावा. बऱ्याच दिवसापासून आपल्या ठिकाणी महावाक्याची पोथी चालू आहे. त्यांना भेट देण्याची खूप इच्छा होती, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकलेल्या नव्हत्या. गुजरातला भव्य दिव्य असं संत संमेलन आहे, त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यक्रम होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकल्या नाही. कुठल्याच कार्यक्रमाला त्यांची गेल्या 2-3 महिन्यापासून उपस्थिती नाहीये, कारण तब्येत त्या मापात नाही, प्रकृती खूप अस्वस्थ आहे. पण जेव्हा त्यांना कळालं की या ठिकाणी कैवल्य देगावकर बाबांचा कैवल्यवाद झाला आणि म्हणून एक जबाबदारी आपल्यावर, काही जबाबदारी आहे आपली, त्यांची ती मुळात हा मोठेपणा आहे त्यांचा, की त्यांनी या गोष्टी जाणल्या की नाही, आता माझी किती तब्येत खराब असली, किती त्रास झाला तरी मला या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वयंस्फूर्तीने त्यांनी या ठिकाणी निरोप पोच केला. बाबांनी विनंती केली, बाबांच्या विनंतीला लगेच नुसत्या भ्रमणध्वनीवर मान्यता दिली आणि आपल्या सगळ्या प्रकृत स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून गेल्या 2 दिवसापासून आत्या या ठिकाणी या परिसरामध्ये आलेल्या आहे. आणि आपल्या भक्तांना भेटी देऊन महत्वाचं कार्य म्हणजे निमित्त बाबांच्या महंती प्रतिष्ठेचं होतं, त्यामुळे त्या ठिकाणी आले. बाबा भाग्यवान आहेत, तुम्ही सर्व भाग्यवान आहात. बाबांना त्यांची गुरुगादीची मान्यता एका क्षणामध्ये मिळून गेली. हे सहसा साध्य होत नाही, सहसा हे साध्य होत नाहीये. हे करण्याकरता खूप प्रयास करावे लागतात, खूप कष्ट करावे लागतात. पण आमचं भाग्य इतकं चांगलं आहे की आमच्या गुरुगादीवर विराजमान असणारे जे विद्वान महंत आहेत इतके उदार अंतकरणाचे आहेत. फक्त समोरच्या व्यक्तीची थोडीशी तपासणी करणार, त्यांच्या आचाराची विचाराची तपासणी करणार आणि लगेच मान्यता देणार. कुठले आडेवेडे आमच्या गुरुवाऱ्यांना आजपर्यंत घेतलेले नाहीये. आणि म्हणून आम्ही आम्हाला स्वतःलाही भाग्यवान समजतो. हा सगळा परिवार जो आहे हा खरोखर भाग्याचा आहे. आणि बाबांचे भाग्य आहे की आत्या या ठिकाणी आल्यात. हे सर्व आचार्यगण महंत या ठिकाणी आले. आमच्या खंदारकर बाबा, विश्वनाथ बाबा यांनी या ठिकाणी उपस्थित राहून फोनवर सगळं त्यांच्या पाठीमागे या सगळ्या महंतांकडे, कृष्णास बाबा या सगळ्या महंतांकडे बाकीची धावपळ आहे, पण सगळ्या धावपळीकडे त्यांनी ते काम पूर्ण करून फोनवर का होईना यांच्याशी संपर्कात राहिले आणि हे सगळं कार्य या ठिकाणी केलं. योगायोगाने माझा आजचा येण्याचं काही इथे नियोजित नव्हतं, पण योगायोग असा झाला की महावाक्याच्या पोथीचे मोठे बाबा बाबांनी त्या ठिकाणी 2 दिवस मला प्रवचनाकरता बोलवलं. आणि म्हणून काल सकाळी मी नागपुरात उतरलो आणि भारतभूषण शास्त्रींच्या माध्यमातून आदरणीय आमचे चक्रपाणीदादा माहूरकर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती मिळाली. माहितीनंतर खंदारकर बाबांची भेट झाली. खंदारकर बाबांनी त्या ठिकाणी माहिती दिली, असा असा कार्यक्रम आहे आणि त्या प्रोटोकॉलमध्ये तुम्ही बसतात, तुम्हाला यावं लागेल. म्हटलं हरकत नाही बाबा, तुमची आज्ञा. काल गुरुवार्यांची भेट झाली, गुरुवार्यांनी आज्ञा केली की बाबा तुला यावं लागतंय. म्हटलं हरकत नाही, आपण सांगायचं आम्ही ऐकायचं. आणि म्हणून या आपल्या कार्यामध्ये मला या ठिकाणी सहभागी होता आलं. मला या ठिकाणी आपल्या सर्वांचं दर्शन झालं. मी स्वतःलाही धन्य समजतो आणि या ठिकाणी जास्त माझ्या विचारांना मी लांबवणार नाही. जाता जाता बाबांचा कैवल्यसी बाबांचा जो शिष्य परिवार असेल, वासनिक सद्भक्त जे शिष्य परिवार आहे, जाता जाता तुम्हा सर्वांना एकच सांगेल की हे अविराज दादा जे आता महंत झाले आहेत, म्हणजे तुमच्या गुरुच्या गादीवर ते बसलेले आहे. तुमच्या गुरुंकडे तुम्ही ज्या श्रद्धेनं बघत होता, तुमच्या गुरूंची आज्ञा ज्या तुम्ही प्रकर्षाने पाळत होता, त्याच श्रद्धेने आता तुम्हाला बाबांकडे बघायचं आहे. तशीच बाबांची आज्ञा पाळायची आहे. नाही तर हे आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, हे तर आमच्या पुढे लहानाचे मोठे झाले, हा भाव मनामध्ये येऊ द्यायचा नाही. तुम्ही अविराज दादांना पूर्णपणे विसरून जायचं आहे, आता पूर्णपणे विसरायचं आहे. डोक्यात आता एकच धरायचं आहे की समोर आमचे गुरुवर्य कैवल्यसी देगावकर बाबांच्या रूपामध्ये अविराज दादा या ठिकाणी आहे. त्या श्रद्धेनं तुम्हाला बघायचं आहे. नुसती बाबांना महंत झाली म्हणजे बाबांची जबाबदारी वाढली असं नाहीये. बाबांच्या पाठीमागे तुमची सुद्धा सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. सर्व वासनिकांची, सद्भक्तांची, बाबांच्या शिष्य परिवाराची जबाबदारी वाढलेली आहे. या प्रतिष्ठानमध्ये असणाऱ्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. आता यांना आपल्याला सांभाळायचं आहे. खूप कमी वयामध्ये खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे. म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. त्यांना वेळोवेळी ते आपल्याला काही मागणार नाही, त्यांची दुःख सांगणार नाही, त्यांना काय हवं आहे ते कधी बोलणार नाही. पण आपण इतकं आपलं अंतकरण इतकं मोठं करायचं आहे की नुसतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला कळायला पाहिजे की आता बाबांना कोणत्या गोष्टीची गरज आहे, कशाची उणीव आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या श्रद्धेनं, या अधिकारानं, त्या स्वाभिमानानं तुम्ही त्यांच्याशी उभे राहाल,
तुम्हाला निश्चितप्रमाणे एक 4-2 वर्षामध्ये बाबा आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतील आणि मग तुमचा आनंद गगनात मावणार नाही असं कर्तृत्व बाबा निश्चित करून दाखवतील. कारण बाबांवर श्री गुरुवर्यांची प्रसन्नता आहे. त्याचप्रमाणे आवाज सर्वांचे गुरुवर्य साहित्याचार्य ज्ञान महर्षी वांबोरीचे श्री मामाजींची प्रसन्नता बाबांवर आहे. गुरुवर्यांनी त्यांना ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते ज्ञान यांनी ग्रहण केलेलं आहे आणि ज्याच्यावर श्री मामांची प्रसन्नता असते त्या जीवाला भगवंत काहीच कमी पडू देत नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे, तो बाबा सार्थक ठरवतील. प्रभू श्री चक्रधराने बाबांना एक कार्य करण्याकरता बळ द्यावं, कलियुगीचं संपूर्ण आयुष्य बहाल करावं, तेही निरोगी बहाल करावं अशीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या विचारांना या ठिकाणी पूर्ण विराम देतो. थांबतो. दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो, आदरणीय श्रद्धेय पूजनीय नवधर्म प्रबोधक, विचारवंत आणि संशोधक या पदापर्यंत जे पोहोचले ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय ईशाधिष्ठित प्रणव दादाजी खंदारकर मनसळ दादांना विनंती करतो त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. या ठिकाणी 8वा मैल आज भागामध्ये धर्मरूप काम करणारे हिरैसा विचार मंच महिला मंडळ 8वा मैल हे आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री मोठे बाबा संभाजीनगर बाबांचं पूजन करू इच्छितात. महिला मंडळातील सर्व हिरैसा महिला मंडळातील विचार मंचातील सर्व महिला सभासद त्यांनी येऊन नातेवाईंचं पूजन या ठिकाणी करावं. यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री प्रणवदादा खंदारकर. उपस्थित सगळ्यांना दंडोत प्रणाम. या महंती प्रतिष्ठा प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य श्री संभाजीनगर निवासी महंत श्री मोठे बाबा उपाख्य आत्याबाईजी, त्याचप्रमाणे या सोहळ्याला निमंत्रित भाऊगाद्या महंत श्री कृष्णराज बाबाजी पारशिवनी, महंत श्री विश्वनाथ बाबाजी कपाटे, महंत श्री गुरुवर्य खंदारकर बाबाजी, त्याचप्रमाणे सिल्लोड निवासी महंत श्री खडकुलीकर बाबाजी, त्याचप्रमाणे या महंतीविषयी नागराज घराण्याविषयी ज्यांनी आपल्या पुढे इतिहास मांडलेला आहे असे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय साहित्याचार्य महंत श्री संतोष मुनी शास्त्रीजी कपाटे, त्याचप्रमाणे बख्तरपूर निवासी तिथून आलेले परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री कानळस्कर बाबाजी, सोबतच महंत श्री जेऊरगावकर बाबा आहेत, महंत श्री अरण्यग्रामकर बाबा आहेत, बहादुरा निवासी महंत श्री तिलकराज बाबाजी आहेत. इथे ज्यांची नावं घ्यावं अत्यंत पवित्र जन, धर्मावर शास्त्रावर आणि पूजनीय श्री अविराज दादा आत्ताचे ज्यांना नुकतीच महंत श्री देगावकर प्रतिष्ठा समस्त भाऊगाद्यांच्या संमतीने प्रदान करण्यात आलेली आहे असे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री देगावकर बाबा,
आपण संत महात्मे तपस्विनी आणि साधक हो. महंती प्रतिष्ठेच्या पूर्वार्धाला म्हटलेला आहे की हा राज्याभिषेक सोहळा आहे. खरंच खऱ्या अर्थानं हा राज्याभिषेक सोहळा वाटतो की त्या सन्माननीय व्यक्तीला, योग्यतारूप व्यक्तीला आसनावर बसवून त्याला महंतीरूप प्रतिष्ठा प्रदान करण्यात येते. यासाठी की जेव्हा एखादा व्यक्ती समाजाभिमुख होतो, सामाजिक चळवळीत जेव्हा भाग घेतो, धर्माचरण करत असताना त्याच्यावर येणारी संकट, त्याची होणारी स्थित्यंतर, यासाठी त्याला योग्य बळ पाहिजे असतं. ते बळ आदरणीय श्री दादांनी स्वतःच्या कर्तृत्वाने गुरुवाराच्या प्रसन्नतेने ते मिळवलेला आहे. गुरुवाराच्या प्रसन्नतेने आदरणीय श्री दादांनी ते बळ कमवलेलं आहे आणि हे बळ पाहून आज त्यांची ती योग्यता झालेली आहे की त्यांना ती प्रतिष्ठा द्यावी की मार्गासाठी, धर्मासाठी आपण किती बहुमोल आहात, आपलं कर्तव्य किती बहुमोल आहे हे या मंडळींनी सिद्ध केलेलं आहे. प्रसन्नतेची, मान्यतेची शाल त्यांच्या खांद्यावर टाकलेली आहे. या प्रसंगी आदरणीय श्री बाबांना, महंत श्री देगावकर बाबांना त्यांचे कौतुक करून, अभिनंदन करून सस्नेह शुभेच्छा देतो. बाबांची वाटचाल अशीच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहावी, त्यांच्याकडून धर्माचा प्रचार प्रसार होत राहावा अशी मी सर्वज्ञ चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. दंडवत. तर केले गेलं पण